कशा आहात मित्रांनो? आज ब्लॉगचा 4 नंबरचा ब्लॉग स्टेडियमचा आपण घेत आहोत सांगलीतले. आणि हा 4 नंबरचा स्टेडियम आहे सांगलीतला. बऱ्यापैकी सांगलीतील स्टेडियम आपण घेतलेले आहेत. 1 नंबरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेडियम, 2 नंबरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेडियम आणि 3 नंबरचं तरुण भारत स्टेडियम. हे तिन्ही स्टेडियमचा आपण रिव्ह्यू दिलेला आहे. आणि जरी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे, तिथे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती मिळेल त्या ग्राउंडवर काय काय आहे, कोणते कोणते खेळ घेतले जातात आणि तिथं कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ते ग्राउंडचा यूज कशासाठी केला जातो हे तिथं माहिती दिलेली आहे. त्यामुळे जर कोणाला माहिती बघितला असेल तर काही अडचण नाही, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघा. आज आपण 4 नंबरचं स्टेडियम सांगलीतील इनामदाम गेस्ट हाऊसपासून आलेला रोड इनामदामनीला जाणारा रोड आहे. त्या रोडपाशी राजमती ग्राउंड आहे. त्या ग्राउंडचा आपण आज रिव्ह्यू घेणार आहे. इथं फारसं काही नाही आहे खरं तर. दर शनिवारी आणि रविवारी मुलं भरपूर असतात. क्रिकेट, फुटबॉल असे लोकल गेम खेळले जातात इथं मुलांच्यासाठी. असं वैयक्तिक असं कोणता गेम तर शिकवला जात नाही तरी पण. आणि वयस्कर लोकांना वॉकिंग ट्रॅक असं बाहेरच्या साईडून वॉकिंग ट्रॅक पण आहे. वयस्कर लोक वॉक करण्यासाठी सकाळ संध्याकाळी इथं येतात. आणि काही लोकांना इथं बघा बसण्यासाठी बेंचेस पण आहेत. संध्याकाळच्या वेळेला इथं भरपूर लोक बेंचेसवर बसलेले असतात. बेंचेसची पण सोय केलेली आहेत. कमीत कमी एक 10-15 बेंचेस आहेत. बघू शकता मित्रांनो बेंचेस. आत्ताही लोक बसलेले आहेत गाड्या वगैरे लावून. मन मोकळं करण्यासाठी इथं भरपूर लोक येतात आणि बोलण्यासाठी आपला एक क्षण घालवतात. आणि सांगलीत आता गणपती बाप्पांचं आगमन काल झालेलंच आहे, त्यामुळे इथं गणपती बाप्पांचे पण स्टॉल लागले होते. आणि खास 5 दिवसानंतरनं 6 दिवसानंतरनं गणपतीचे विसर्जन जे होतात त्याच्यासाठी हे पुढं कंपाऊंड आहे. त्याच्या आत आपलं एक छोटंसं तलाव केलेलं आहे. तिथं जे गणपती आपण विसर्जन करण्यासाठी आहे ते आता या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे. आता लहान वयस्कर लोकांच्यासाठी छोटंसं एक इक्विपमेंट इथं केलेलं आहे. व्यायामासाठी हाताच्या एक्सरसाइज, परत पुलअप, डबल बार आणि हिप ट्विस्टिंग असं करण्यासाठी इथं आहे. ग्राउंडचा नजारा फक्त आपण एकदा एक बघून घ्या. चारी बाजूने ग्राउंड कसं आहे, किती मोठं आहे, काय आहे हे दाखवू आपण ग्राउंडचं. बघू शकता मित्रांनो ग्राउंड कसं आहे. फार असं काही मोठं नाही आहे तरी पण खेळण्या इतकं बरोबर सिटीमध्ये जागा आहे, त्यामुळे काही अडचण नाही. सगळ्यांना जवळ आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशन जवळ आहे इथूनच. परत गर्ल्स हायस्कूल शाळा, परत बिरनाळे हायस्कूल, परत मेडिकल कॉलेज बिरनाळे, असं सगळं काही बरंच काही इथं जवळजवळ आहे. कार्यालय आहेत. तर फक्त दर शनिवारी रविवारी खेळायची गर्दी असते. संध्याकाळच्या वेळेला मन मोकळं करण्यासाठी इथं सांगलीतील पब्लिक भरपूर असते. गर्दी जमाव असा बराच मोठा जमाव असतो इथं. कमीत कमी काही नाही म्हटलं तर 100-200 माणसं संध्याकाळच्या वेळेला मन मोकळं करण्यासाठी उभारलेले असतात. ते इथं होतं. परत शनिवार रविवारी मात्र फुटबॉल क्रिकेट खेळणारी मुलं इथं असतातच. लहान मोठी सर्वच मुलं इथं येतात आणि खेळतात. त्यामुळे हा 4 नंबरचं जे ग्राउंडचं आपलं रिव्ह्यू होतं ते आज आपण दिलेलं आहे तुम्हाला. भारतचं काही मोठं नाही खरं, हे सुट्टा कामा नाही म्हणून हे घेतलेलं आहे की कळावं या आसपासच्या लोकेशनमध्ये जर कोणी राहिला असेल तर त्यांना देखील कळालं पाहिजे की हां बाबा इथं एक राजमती ग्राउंड आहे जिथं आपण संध्याकाळच्या वेळेला बसायला म्हणा, खेळायची इच्छा झाली किंवा लहान मुलांना काही खेळायला वगैरे इथं आणू शकता. प्लेसाठी चांगला आहे ग्राउंड, मस्त मोठा आहे. असं काही बारकं नाही आहे आणि लई मोठं पण नाही आहे. हाय मीडियममध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळे ग्राउंडचा रिव्ह्यू आपण इथंच थांबवू. आणि चॅनल नवीन आहे, काही चुका होऊ शकतात. आमच्याकडून काही चुका झाल्या तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की तुमच्याकडून हे राहायला लागलेलं आहे, आम्हाला ह्याचाही रिव्ह्यू द्या. परत तुमच्याकडून ही भाषा चुकत्या, ती भाषा चुकत्या, काय असेल कमेंट करा. चुकी झाली आपण त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता. ओके, चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ. उद्याचा क्रीडा संकुल मिरजमधील क्रीडा संकुल आहे, तिथला व्हिडिओ घेणार आहोत आपण, त्यामुळे बघत राहा. चलो.